मग देवाचा देव बोलतात की तुम्ही माझ्या बरोबर हे शंका चुडा तू जरूर आमच्या बरोबर राहा. अरे जेव्हा तुझी गरज भासेल त्यावेळी आमच्या देवतामुळे तुझंही महत्व वाढेल. देवा तुमच्या जीवावर मला जगायचं नाही. काय तुम्हा देवतांच्या तत्वावर मला मोठेपणा नको. शाबास. कारण तुम्ही त्या देवतांच्या अंगी एवढी हिंमत असेल. सारे भक्त बोलतात ना तुमचं देवतांचं देवतत्व श्रेष्ठ आहे, देवतांचं महत्व श्रेष्ठ आहे. त्या तुमच्या तत्वाला मी मानत नाही. तुमच्या तत्वाची मला गरज नाही. शंकचुडा हा मी असं का म्हटलं कारण जीवनात तू सुद्धा माझा एक भक्तच आहेस आणि नारायणाचा भक्त मोठा व्हावा अशी मनोमन या भोलेनाथ नारायणाची सुद्धा इच्छा आहे. तेव्हा माझा भक्त या विश्वात कुठेतरी मोठा झाला पाहिजे हीच माझी इच्छा. थांब. पुन्हा बोलू नकोस. मी तुझा भक्त होय हे शब्द पुन्हा मुखाते बाहेर काढू नकोस देवा. हे देवांच्या मुखातील शब्द आहे. मी तुला विचारतोय काय? मी जन्माला आल्या दिवसापासून कळू लागल्या दिवसापासून काय? केव्हा चुकून सुद्धा मी तुझी भक्ती केली नाही. बरोबर. तू केव्हा माझ्यावर प्रसन्न झाला नाही. काय? तुझा माझा काडी मात्राचा संबंध नाही. काय? मग देव भक्ताचं नातं तू जोडतोस. मी तुझा भक्त कसा तो सांग. तरी सुद्धा तू माझा भक्तच आहेस आणि महाविष्णूच्या मुखातून निघणारे शब्द हे सत्य आणि सत्यच आहेत यात मात्र शंका मग नाही. मी तुझा भक्त कसा तो सांग. मग ऐक शंका तुला तू माझा भक्त कसा. तुझ्या भक्तांना कळलं पाहिजे. ऐक ब्रह्मदेवाचा पुत्र मरीची आणि या मरीचीचा पुत्र म्हणजे कश्यप. या कश्यपाला दक्षाने आपल्या 13 कन्या दिल्या आणि या 13 कन्यांपैकी कश्यपाची एक स्त्री म्हणजे धनु आणि या धनुचा पुत्र म्हणजे दंभ तो तुझा जन्मदेता बाप होय. या दंभानं काय केलं माहितीये का निस्वार्थपणानं या नारायणाची भक्ती केली. त्याच्या निस्वार्थ भक्तीवर प्रसन्न होऊन मूर्त स्वरूपानं महाविष्णूनं त्याला दर्शन दिलं. महाविष्णूच्या मुखातून निघणारे शब्द हे माझ्या प्रिय भक्ता दंभा आज तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन मी तुला विचारतोय तुझ्या मनी जी इच्छा असेल असं इच्छित वर या देवाकरवी मागून घे. त्या क्षणी तुझ्या बापानं मागून मागून काय मागितलं काय? हे वैकुंठीच्या नारायणा मला द्यायचंच असेल तर देव दानव मानव कृमी कीटक अशा सर्वांवर विजय प्राप्त करेल असा पराक्रमी पुत्र मला दे. देवाच्या मुखातून शब्द निघाले तथास्तु 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 आणि तोच माझा वराचा कृपाप्रसाद म्हणजे शंकरचूडा तू होय. मग मला सांग तुझा बाप माझा भक्त मग तू कुणाचा भक्त. हा देवा तू मला प्रश्न विचारलास. मग देवा मला सांग काय? माझा बाप दंभव काय? यानं देवा तुझी भक्ती केली. होय. त्या माझ्या बापाच्या इच्छेप्रमाणे काय? जे बापाला हवं होतं ते तू दिलं. होय. ते माझ्या बापाचं आणि तुझं देवभक्ताचं नातं काय? बापाच्या इच्छेसाठी काय? हवा तसा पुत्र जन्माला दिलास. काय? तोच हा शंका तोच तू शंकर होय ना. मग देवा मी एक तुला विचारतोय बापाच्या इच्छेसाठी जर मला पुत्र म्हणून दिलास मी एक दानव आहे. माझा बाप दानव होता का. नाही. मग माझा बाप दानव नव्हता. मग तू जो पुत्र दिलास मग मी दानव कसा. याच्याही मुळाशी कारण आहे तुझा जन्मदेता बाप जरी दानव नसला तरी तुझ्या बापानं जीवनात दानवांचे गुरु म्हणजे शुक्राचार्य या शुक्राचार्यांना जीवनात आपले गुरु मानिलं आणि शुक्राचार्यांच्या सांगण्यावरून धनुकन्या रूपवती हिच्याशी विवाह केला आणि तत्क्षणी ती धनुकन्या असल्या कारणानं तुझ्याही अंगात वावरतायत हे दानवाचे गुण आहे. म्हणून जरी तुझा बाप दानव नसला तरी तू सुद्धा एक दानव म्हणून वावरतोयस आणि याला एवढंच कारण नव्हे तर? तुझ्या जीवनाचं रहस्य आगळं वेगळं आहे. होय. मग देवा सांग पाहूया तू जीवनात कोण होतास आणि कोण आहेस हा तुझा सर्व इतिहास हा वैकुंठीचा नारायणच जाणतोय. मग एवढं जर तुझ्या तत्व आहे काय? मग सांग माझ्या जीवनाचा पण आहेस. इतिहास. कृत त्रेता द्वापार आणि कली दर 12 सहस्र वर्षांमध्ये निर्माण होणारी 4 युग आणि प्रत्येक युगाच्या ठाई सज्जनांचा उद्धार करावा दुर्जनांचा नाश करावा म्हणून या वैकुंठीच्या नारायणानं अवतार धारण केला आणि तोच माझा द्वापार युगाच्या ठिकाणी 64 कलांनी युक्त असा धारण केलेला अवतार म्हणजे गोपाल कृष्णाचा अवतार.
या गोपाल कृष्णाच्या सान्निध्यात वावरणारा तू एक गोप होतास. आणि हा गोप सदैव ध्यानी मनी चिंतनी आसनी शयनी भोजनी गोपाल कृष्णाची भक्ती करायचा. सदैव त्याच्या मुखातून गोपाल कृष्णाचं नामस्मरण घडलं. पण एक दिवस असा घडला, राधा आणि कृष्ण यांची रासक्रीडा सुरू असताना त्या गोपाचा हात राधेच्या पल्लवाला लागला. राधेचा क्रोध अनावर होता क्षणी राधेनं त्या गोपाला शाप दिला, पुढच्या जन्मी तू एक दानव म्हणून जन्म घेशील आणि तो गोप म्हणजे तोच दानव शंखचूडा तू होईल. हे नारायणा, देवा मी गोपाल कृष्णा बरोबर वावरणारा होय. एक गोपातील खेळ खेळणारा हे मी गोप होतो. मग राधा आणि कृष्ण यांची रासक्रीडा सुरू असताना त्या गोफामध्ये खेळणारा एक गोप असून एके दिवशी राधा आणि राधा ती गोप खेळत असताना राधेच्या पदराला मी हात घातला. होय. राधेचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात त्या राधेनं मला शाप तिला दिला. शाप दिला. याच्या पुढं दानव कुलातून जन्माला येऊन एक दानव म्हणून फिरशील होय. तो मी म्हणतोय. तोच गोप म्हणजे हा दानव शंखचूड होय. नारायणा, मी म्हणत होतो तुझ्यापेक्षा मी हुशार आहे. माझ्यापेक्षा तुझी मजल बरीच पुढे आणि गेली. तुझी मजल पुढे का गेली याच्याही मुळाशी कारण आहे. कारण तू जीवनात भक्ती ब्रह्मदेवांची केलीस आणि ब्रह्मदेवांच्या कृपा आशीर्वादानं जे कृष्ण कवच तू प्राप्त केलंयस त्या कृष्ण कवचाच्या बलावर आज सर्व देवतांवर तू स्वारी करून विजय प्राप्त केलास. अर्थात हे कृष्ण कवच म्हणजे विष्णू शक्ती होय. हे विष्णू शक्ती ही विष्णू शक्ती असल्या कारणानं तू सर्व देवतांवर विजय प्राप्त करशील. पण याचा परिणाम या महाविष्णूवर होणार नाही. मग देवा हे जीवनात विसरू नकोस. देवा माझा परिणाम तुझ्यावर जर होणार नाही आणि माझा जो जे श्रीकृष्ण कवच आहे ही देवा जर तुमची शक्ती आहे, ज्या ब्रह्म देवतेला जे मला दिलं होय ना, होय. या देवाने काय माझ्यावर उपकार केले होते. मी त्याच्याजवळ जबरदस्ती केली देवानं होती. तुझ्यावर उपकार केले नाही. मी भक्ती केली म्हणून देव प्रसन्न झाला. तू भक्ती जरूर केलीस, पण जे पुण्य तुझ्या बापानं कमवलं, पूर्व जन्मी जे पुण्य तू कमवलंस, या पुण्याचा प्रसाद म्हणून